दुःखितांना मदत करा। रमजान महिन्यातील केले जाणारे प्रत्येक कार्य पुण्यप्राप्ती करून देणारे, एकमेकांना सहाय्य करणारे, गोरगरीब, दीनदलित, अनाथ, विधवा, गरजूंना मदत करणारे असते। समाजातील विविध घटकांच्या समस्यांची जाणीव रमजानच्या रोजातून होते। आपल्या आसपास जे लोक राहतात त्यापैकी काही गरीब आहेत, गरजू आहेत, कुणी आजारी आहेत, कुणाच्या घरात खायला नाही, कुणी अनाथ आहेत, बेसहारा आहेत, वृद्ध आहेत। अशा लोकांच्या विविध समस्या सोडविणारा कुणी नाही। अशा घटकांना सामाजिक जाणीव व माणुसकीच्या भावनेतून आपण मदत केली पाहिजे ही वृत्ती रोजामुळे निर्माण होते। भुकेची जाणीव होऊन भुकेल्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊन अशा घटकांना मदत केली पाहिजे ही भावना उदयास येते। गरिबांनाही अन्न, पाणी, निवारा आवश्यक आहे, त्यांनाही कपडे दिले पाहिजे, आजारी रुग्णांना मदत केली पाहिजे। अशा प्रकारच्या जाणीवा रोजामुळे कळतात व त्यातूनच मदतीचा हात पुढे येतो। हजरत पैगंबरांनी समाजातील अशा घटकांना शक्य तेवढी मदत करण्याची शिकवण दिली आहे। भौतिक सुखाच्या मागे धावताना आज माणुसकी व नातं लोप पावत आहेत। भाऊ भावाला विचारत नाही। ज्यांनी काबाड कष्ट करून आपल्याला मोठे केले अशा मातापित्यांना न विचारणारे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे भरपूर लोक समाजात आहेत। अशा वेळी अशा घटकांना मदतीचा हात देण्याची गरज असते। रोजातून हीच भावना निर्माण होते। आपण प्रगतीची खूप शिखर सर केली असली तरी अधोगतीच्या दऱ्या देखील निर्माण केल्या आहेत। आई घरात मरून पडली तरी देखील तिच्याकडे न पाहणारे किंवा अमेरिकेत मुलाला पाठवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा बाप जेव्हा मेला तेव्हा त्या बापाच्या अंतिम संस्कारासाठी वेळ नसणारा मुलगा आपल्या समाजाने अनुभवला आहे। प्रगती म्हणजे नात्यांचा विसर नव्हे तर नात्यांना सांभाळून पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रगती। ही वैचारिक शृंखला रोजामुळे गुंफली जाते। व्यक्तींच्या समूहातून समाज अस्तित्वात येतो व आपले सुखदुःख हे समाजाचेही सुखदुःख असते। अशा वेळी आपण मदत केली पाहिजे ही शिकवण रोजामधून मिळत असते। आपल्यासारखी तहान, भूक, थकवा, ग्लानी इतरांनाही आली असेल। जे आपल्याकडे आहे ते इतरांकडे असेल का हा प्रश्न मनात निर्माण होऊन मदतीची भावना निर्माण होते। समाजातील असे अनेक हात मदतीसाठी पुढे येतात व गरजू घटकांच्या गरजा पूर्ण होतात। प्रत्येक धर्मात अशा प्रकारची मदत करणारे हजारो हात परमेश्वराने निर्माण केले आहेत व ते आपल्या परीने मदत करीत असतात। यालाच पुण्यवान म्हणतात। रमजान महिन्याचा संदेश हाच आहे की स्वतःसाठी जगताना इतरांसाठीही जगा। आपल्या कौटुंबिक गरजा पूर्ण करताना आपल्या शेजारी परिसरात जे गोरगरीब आहेत त्यांनाही मदत करा, तरच तुम्ही यशस्वी व्हाल। अन्यथा तुम्हाला येथे केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब कयामतच्या दिवशी द्यावाच लागेल। कॉमन न्यूजसाठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण। अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्त्व विशद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे। तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।